आज मी तुम्हाला घेऊन जाते आहे मालवणच्या निसर्ग शाळेमध्ये. ह्या शाळेमध्ये आपण आज बघणार आहोत भाताची लावणी कशी करतात आणि मग एक छोटा इंटरव्ह्यू आपल्या फार्मर आजीसोबत आणि मग आपण बघणार आहोत की आपल्या शाळेतील स्टुडंट्सनी त्यांच्या ह्या आजच्या सेशन्समधून काय शिकलं आहे आणि मग त्यांचे आपण थोडे ग्लिम्स घेणार आहोत की त्यांची शाळा कशी असते, काय होतं ह्या शाळेमध्ये आणि असं बरंच काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला भेटणार आहे तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युली मोस्टली मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करेन, थोडंफार इंग्लिश असेल आणि वाटलंच तर एखाद दुसरा हिंदीचा डायलॉग असेल. ठीक आहे, सो स्टे ट्यून, लेट्स गो. ही निसर्ग शाळा हर शनिवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत असते आणि स्टार्ट होते फ्रॉम SK सखा पाटील कॉलेज मालवणमध्ये. मी जेव्हा या शाळेबद्दल ऐकलं आय वॉज व्हेरी क्युरियस की काय म्हणजे एक्झॅक्टली काय होतं या शाळेमध्ये. सो मला जाऊन बघायचं होतं. आता फास्ट लाईफ फक्त मुंबईमध्ये नाहीच तर गावी पण गेलेलं आहे की सगळं एकदम वी आर नॉट कनेक्टेड टू नेचर आणि बेसिकली दिस निसर्ग शाळा इज हेल्पिंग अस टू कनेक्ट विथ नेचर. हे मला तिथे जाऊन कळालं आणि किती छान गोष्ट आहे ना. इकडच्या मुलांना हे लहानपणापासून ती लोक ते ऑब्झर्वेशन देत आहेत की आपल्या आसपासच्या एन्व्हायरमेंटला बघा, गोष्टी कशा होत आहेत, त्यांच्यावरती आपण त्यांना अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो, काय ॲक्शन्स आणि स्टेप्स घ्यायला पाहिजेत, आपल्या आजूबाजूला झाडं कोणती आहेत, त्यांची पानं कशी आहेत, फुलं कशी आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि ह्यानेच तर आपण कनेक्ट होतो नेचरसोबत, राईट. मला काही आयडियाच नाही होती की मला कसं फील होणार आहे माझे पाय जेव्हा ह्या मातीवरती टच होणार तेव्हा. आणि जो एक्सपिरियन्स होता, ओ माय गॉड, द सॉईल वॉज सो सॉफ्ट टू माय लेग्स. मला आत्ता पण तो जो क्षण आहे तो आठवतो की मला किती छान एक्सपिरियन्स झालेला. लाईक ते जे सॉईलमध्ये मी जेव्हा माझे पाय ठेवलेले आणि मी चालत होती त्यावरती, जेव्हा लावणी करताना एक्झॅक्टली मी त्या पाण्यामध्ये आणि त्या मातीमध्ये उभी होती. तर डेफिनेटली रेकमेंड करेन की ज्यांनी अजूनपर्यंत हा एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे त्यांनी हा एक्सपिरियन्स नक्की 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 एक्सपिरियन्स करावा. लाईक इट्स अन वन टाईप ऑफ एन एक्सपिरियन्स वन शुड डेफिनेटली एक्सपिरियन्स. हो, तुम्ही किती वर्ष करताय? 30-35 वर्ष. आणि हा कोलम वाढवा कोलम होता ना, हा लावला तो, हा नवीन आहे. अच्छा, मग तो पण लावला यावर्षी? अच्छा. आणि पेजेचे तांदूळ कोणते असतात? अच्छा, सुराईचे जे असतात ते. हां. अच्छा, हो, वाढवा कोलम, हो, छान लागतं चवीला पण. हो. लावण्यासाठी कशाची गरज असते? चिखलाची आणि पाण्याची. सर मी सांगितलं होतं तुम्हाला की तरवा लावताना तो कसा लावायचा? तिरका लावायचा. पण कुठल्या दिशेने लावायचा? हवाच्या दिशेने लावायचा. साधारणतः त्याच्यातलं अंतर किती असावं म्हणून सांगितलं होतं? एवढं असावं म्हणून सांगितलं. हे समरी सेक्शन झालं की आज आपण काय ऑब्झर्व केलं त्या पॅडी फील्डमध्ये ते इथे येऊन आपण डिस्कस करत होतो. आणि हे झाल्यानंतर मग आला सॉन्गचा सेक्शन.
नवीन वाटला, पहिल्यांदा त्याने ऐकला होता म्हणून तो त्याला कॅची वाटला, म्हणून त्याने तो काढला. व्हेरी गुड. एव्हरीवन क्लॅप फॉर आद्य. ओके, दाखवा सर्वांना काय ते पारंब्या. ओके, सो पारसला तिथे ऑब्झर्वेशन नाही जमलं, पण तो इथे जेव्हा मेडिटेट करत होता तेव्हा त्याच्यासमोर होत्या पारंब्या, त्या त्याला कॅची वाटल्या म्हणून त्याने त्या ड्रॉ केल्या. ओके, एव्हरीवन क्लॅप फॉर पारस. आता कोण आहे? ओके, तिने काय काढलं? शेती काढली. ओके, काय आवडलं तुला वेगळं असं? ओके, सो रितीला शेतीचा एक्सपिरियन्स आहे, तिने आधी शेती केलेली, पण आता आपल्या सगळ्यासोबत तिला शेती करायला खूप मजा आली म्हणून तिने ते पिक्चर ड्रॉ केलाय. सगळ्यांनी रितीसाठी क्लॅप करूया. आता तुम्ही सर्वांनी खूप चांगलं ऑब्झर्वेशन करायचं, तो बरोबर करतोय. घेतलं फळ हातात. हे झाड चिंचेचं आहे ना छोटं? चिंचे आहे. झाड रुजताना कसं रुजतं बघा, हे त्यातले बिया आहेत ते आता इकडे खाली आहे. फळ आहे ते वर आले. हे बघा, हे पण रुजलेलं आहे. त्या दिवशी आपण दाखवलं ना बियांचा, आपण घेतला अभ्यास, ते असं रुजतं. आता सेकंड वर्ग शिकवते माझ्या नंतर म्हणा. We are on a planet. We are on a planet that has a problem. That has a problem. We must get involved and solve. Do it now, now, now. We must get involved and solve. Do it now, now, now. We need to build. We need to build a better future. A better future. And we need to start right now. And we need to start right now. खूपच असं सुंदर एक्सपिरियन्स होता हा माझा. 1 डे ऑफ अटेंडिंग निसर्ग शाळा बाय इकोमेट्स ॲट SK पाटील सिंधुदुर्ग कॉलेज इन मालवण. जर तुम्ही कधी मालवणमध्ये असाल किंवा फिरायला आला असाल तर डू कनेक्ट विथ इकोमेट्स. ते इको ट्रेललासुद्धा घेऊन जातात, त्यांचे गाईड वगैरे सगळं प्रॉपर असणार आहे तुमच्यासोबत. सो डू गिव इट अ ट्राय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.